नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। सकाळचे 9 वाजले तर 1-3 मिनिटं कमी आहेत आणि आम्ही आता निघालोय कांद्याचं तरू लावायला आणि चालतच निघालेलो आहे। चला तर मग चला जाऊया। हे कांद्याचं तरू आम्ही सगळं घरात इथं शेंड्याचं सगळं कट करून घेतलेलं आहे। 100 रुपयाला आम्हाला 20 पेंड्या मिळाल्या। आता असं 400 रुपयाचं आम्ही तरू आणलेलं आहे आणि हे तर आम्ही काल रात्री 7 वाजता आणलेलं होतं आणि आता आम्ही सकाळी 9 वाजता हे लावायला आलेलं आहे। रात्रभर हे धुक्यामध्ये ठेवलं होतं आणि तुम्हाला 1-2 दिवस नंतर लावायचं असलं थोड्या दिवसांनी तर तुम्ही याच्यावर पाण्याचा शिंतोडा मारून ठेवू शकता। आता आम्ही कांदा लावायला चालू केलेला आहे आणि आमच्याकडे आम्ही कांदा कशा प्रकारे लावतो हे तुम्हाला मी आज दाखवतोय। तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने कांदे लावतात हे पण आम्हाला सांगा। हे मी आता हे पहा कांद्याची पेंड्या आता इथे आम्ही सोडून घेतलेल्या आहेत। सगळ्या म्हणजे थोड्या थोड्या घ्यायच्या आहेत आपल्याला, किती थोड्या अंतरावर जाण्यापुरत्या। इथे 1-4 पेंड्या आम्ही इथं घेतोय आता ह्या सोडून। आणि हाताला आपण हे कांद्याचं तरू लावताना आपल्या हाताला माती चिकटू नये म्हणून हे असं पाण्यात घालून ठेवायचं आणि एक रोप असं घेतल्यानंतर हे असं घुसवायचं आहे याच्यामध्ये इथं सरीला या लावायचं। आणि हे असं लावताना हे आपल्या हाताला माती चिकटू नये, ही ओली माती आहे नाही लावून आपण ही आमची कालच झालेली आहे आणि ही ओली माती हाताला चिकटू नये म्हणून हे पाणी घेतलेलं आहे आणि ह्यात पाण्यामध्ये हात बुडवत हे एक तरू आम्ही आता लावणार आहे। असं या पद्धतीने हे मातीमध्ये आपण रोवायचं आहे। अगदी जास्त खोल घालायची काही गरज नाही, अगदी वरच्यावर आपण असं टवत जायचं आहे। एक इंच म्हणजे असं अर्धा फूट पण अंतर नाही, जरा कमीच आहे। एवढ्या अंतरावर आम्ही हे असे कांदे आता लावून घेणार आहे। आणि हे कांदे आम्ही फक्त कांद्याचं पीक घेणार नाही तर ह्याच्यामध्ये सरीमध्ये खाली ऊसाची पेरणी पण झालेली आहे। ऊसाची लागण आम्ही ते केलेली आहे आणि याच्यामध्ये मक्का, परत आता लसूण पण घालणार आहे। आणि काय वर्ष घालायचं याच्यात आपण आता माळवं, मेथी आणि धनं घातलेलं आहे। आता फक्त थोडंसं माळवं काहीतरी म्हणजे हे राहिले आमचं घालायचं, काय बरं राजगिरा एक कुठंतरी असं थोडा टाकणार आहे आणि पोकळा एक थोडा टाकणार आहे। मग बाकी आता काय नाही घालायचं राहिले, बाकी सगळं घालून झालेलं आहे। या पद्धतीने हे असं कांदे लावून घ्यायचे आहेत। आमच्याकडे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या पद्धतीने आम्ही ऊसाच्या पिकामध्ये कांद्याचं आम्ही पीक घेतोय आणि सोलापूर किंवा तुळजापूर इकडे या भागातने फक्त कांद्याचेच वाफे तयार करतात आणि असे सरी न काढताच अगदी सरळ असे शेतात म्हणजे अगदी सप्पय शेत असतं ते आणि त्याचे वाफे छोटे वाफे करून त्याच्यामध्ये असं फक्त कांदे लावतात, कांदे आणि लसूण। आणि आमचं मात्र इथे सगळी पिकं आम्ही याच्यामध्ये घेणार आहे। आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मेन पीक ऊसाचंच आहे। वर्षा झालं काय? ये पटपट ये। हां, आणि आमच्या आता बघा ह्या सऱ्या खूप लांबपर्यंत आहेत, लांबड्या सऱ्या आहेत आणि आम्ही इथंपर्यंत आता लावून झालेलं आहे। थोडंसंच लावलेलं आहे, अजून भरपूर लावायचं आहे। आणि कोल्हापूर जिल्ह्यात आमचा कोल्हापूर जिल्हा पाण्याकडून एकदम चांगला आहे आणि पाण्याचं प्रमाण इथे आम्हाला प्रत्येक वर्षी चांगलंच असतं। मुबलक प्रमाणात पाणी असल्यामुळे शेतीसाठी असो किंवा घरगुती वापरासाठी असो पाण्याचं प्रमाण आमच्याकडे चांगलंच आहे आणि मुबलक प्रमाणात शेतीला पाणी असल्यामुळे शेतीत पिकंसुद्धा खूप छान येतात। कांद्याचं तरू लावायचं पहा एकदम सोपं आहे। हे एक असं तरू घ्यायचं आणि हे फक्त असं अंगठ्याने प्रेस करायचं आणि झाकायचं। परत एक तरू घ्यायचं, असं अंगठ्याने प्रेस करायचं, परत ते झाकायचं।
या पद्धतीने लावायचं आहे सगळं तरू. आणि आता आम्ही सगळं लावून घेतो आणि मग भेटूया. तोपर्यंत बाय. फायनली आता आमचं कांद्याची रोपं लावून झालेली आहेत आणि आम्ही आता हे वांग्याचं तरू आणलेलं आहे. हे वांग्याचं तरू लावणार आहे. हे जरा सकाळपासून उन्हात होतं त्यामुळं कोमजल्यासारखं झालं आहे, पण आता इथं चिखलात लावल्यानंतर ह्याला तरतरीपणा येईल. चला तर मग हे आता वांग्याची रोपं लावूया. वांग्याची रोपं थोड्या अंतरा म्हणजे थोडंसं लांब लावायचं आहे. हे पहा असं टवत जायचं. मी पण इकडे लावते तोपर्यंत. आणि आमचे कांदे लावून झालेले आहेत. 7-8 सऱ्या झालेल्या आहेत कांद्याचे लावून. 500 रुपयाचं तरू आणलेलं आम्ही. आणि आम्ही आता घरी निघालेलो आहे. आणि आमचा कांदे लावलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याला आम्ही परत येणार आहे शेतात. लसूण लावायचं आहे उद्याला. परत हा व्हिडिओ आम्ही उद्या तुम्हाला दाखवू लसूण कसं लावायचं ते. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मन आभार. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.